नमस्कार. मी सुनीता सोनवणे, अहिल्यानगरवरून, महाराष्ट्र. ॲक्च्युली 1.5-2 वर्षापासून काही घरातलेच वाद होते. माझ्या आईला मारहाण केली, घरातून बाहेर काढलं. त्याच्यानंतर माझ्याच नावाने माझ्यावर कंप्लेंट टाकल्या गेल्या. 5 ते 6 किंवा जास्तही कंप्लेंट असेल. पोलीस स्टेशनवरून प्रॉपर माहिती मिळालेली नाही आहे. तर कंप्लेंट पण कशा टाकल्या की मी मुलींचे फोटो व्हायरल केले. दुसरी कंप्लेंट टाकली की जावयाला फोन करते, त्यांचं घर तोडायचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर अशी कंप्लेंट टाकली की एक नातेवाईक आहेत जवळचे, दूरचे, त्यांच्या घरी गेलो, शिव्या दिल्या. नंतर चौथी कंप्लेंट टाकली की त्याच्यातच इन्क्लूड आहे की त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली, गुंड लावले वगैरे वगैरे. आणि म्हणजे अशा भरपूर कंप्लेंट टाकल्या माझ्या नावाच्या. म्हणजे ह्याच गोष्टींची अगर तपासणी पूर्ण व्यवस्थित झाली. मी पोलिसांना, मला ज्यावेळी पोलीस स्टेशनवरून पहिला फोन आला होता, आय थिंक 2024ला डिसेंबर होता की काय होता, मला प्रॉपरली आठवणत नाही. पण माझ्याकडं भरपूर पुरावे आहेत. सगळं काही माझ्याकडं, मी डाटा कलेक्ट करून ठेवलेला आहे टोटल, की मला कुठून कुठून फोन आले, मला कोण कोण काय काय बोललं. ह्या ज्या काही कंप्लेंट्स माझ्यावरती होत्या ना, मला ज्यावेळेस पोलीस स्टेशनवरनं फोन आला त्यावेळी पोलिसांना पण बोलले होते की म्हटलं ठीक आहे सर, मी येते. म्हणे तुम्ही या, म्हणे तुमच्या नावची अशी तक्रार आलेली आहे. म्हटलं ठीक आहे सर, मी येते. मी आले इथे पोलीस स्टेशनला. त्यांना विचारलं की सर काय आहे. तर म्हणे तुमच्या नावची अशी तक्रार आहे की तुम्ही फोटो व्हायरल केले यांच्या पोरीचे. म्हटलं ठीक आहे सर, जर मी फोटो व्हायरल केले तर एक कॉमन गोष्ट असते की फोटो व्हायरल म्हणजे ते कबूतर घेऊन नाही येत, ते कुणाच्या तरी फोनवरून येतात, कुणाच्या तरी फोनवर येतात. बरं कोणत्या टाईपचे फोटो आले, काय नाही आले. म्हटलं सर तुम्ही सगळी चौकशी करा, मी इथंच बसते. जोपर्यंत तुमची चौकशी पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत मी इथेच बसणे, इथून 1 सेकंदही हलणार नाही. कारण मला माहिती ना, आपला फोन आपण ऑपरेट करतो, ज्या गोष्टी आपण करतो ना ते आपल्याला जास्त माहीत असतात, बाकीच्यांना माहीत नसतात. तर काय असतं ना, खोटं ते खोटंच असतं आणि खरं ते खरंच असतं. असो, हे सगळं काही होतं ते फक्त की मी गावात येऊ नये, गावात राहू नये. आणि भरपूर धमक्या मिळाल्या मला. म्हणजे इतक्या धमक्या मिळाल्या ना की आता भूकच लागत नाही. त्या धमक्यांनीच पोट भरलं आहे माझं. सगळ्यात अगोदर तर धमकी आली की तू गावातच राहून दाखव, तू गावातच फिरूनच दाखव, तुझे हातपाय तोडू. म्हणजे सांगायलाही लाज वाटते की अशा धमक्या मिळाल्या ना की भयंकर घाणेरडे. म्हणजे घरातलेच लोक रेप करायच्या, हातपाय तोडायच्या. इवन ह्या लोकांनी आम्हाला मारण्यासाठी बंदूक घ्यायलाही गेले, गुंडही आले. भर दिवाळीच्या दिवशी रात्री 10:30 नंतर सलग 3 दिवस हे लोक आम्हाला मारायला शोधत होते. त्याच्यात माझ्या घरातलेच लोक होते. मला, माझ्या बहिणीला आणि माझी छोटी बहीण आणि माझ्या छोट्या बहिणीची 2 मुलं. आमचा हा छोटासा एक परिवार आहे. आणि जे शोधत होते मारण्यासाठी ते पण घरातलेच लोक आहे, सख्खे आहेत, रक्ताचे नाते आहेत. फार लाजिरवाणी गोष्ट आहे की या कलियुगात माणूस इतका लालची झाला आणि एवढा घमंडी झाला ना की त्याच्याकडे 4 पैसे आले की तो माणुसकी विसरतो, तो ही गोष्ट विसरतो की यांच्यासोबत आपण खेळलो, राहिलो, लहानाचे मोठे झालो. थोडी तरी म्हणजे नात्याला लाज वाटावी अशा कृती हे लोक करतायत की. आणि मेन म्हणजे यांना एक असं फीलसुद्धा होत नाही की यांनी आपल्यासाठी कधीतरी काही केलं असेल, एक प्रेमाने घास भरवला असेल. काय नाही केलं या लोकांसाठी. आज मी 0वर येऊन बसले यांच्यासाठी. काय नाही केलं. ठीक आहे, त्या गोष्टीचं काही नाही आहे की माझ्या हातून कर्म चांगले झालेले म्हणून माझ्या परमेश्वराने मला नेहमी साथ दिलेली. लाजिरवाणी गोष्ट ही आहे की हे लोक कंटिन्यू यांनी पोरं मारायला सलग दिवाळीपासून सलग 3 दिवस कंटिन्यू आम्हाला मारायला 7-8 जण शोधत होते. त्याच्यात माझ्या घरातले पण जवळचेच रक्ताचे नाते. एक व्यक्ती त्यांच्यासोबत होता. त्याच्यानंतर आता रिसेंटली जी मार्च ना, हा कोणता महिना आहे, मार्च, सॉरी. तर आता जी शिवजयंती गेली ना, शिवजयंतीच्या 1 दिवस अगोदर रात्री 7 किंवा 7:30 नंतरची गोष्ट आहे. काळराम मंदिर रोडवर फोन आला मला. मी फोन जस्ट कानाला लावला. मी जस्ट अशी चालत होती, मंदिरावरून रिटर्न येत होती. तर जाता जाता मला 3 पोरांनी बाटल्या फेकून मारल्या माझ्या तोंडावरती. मला इथं बाटली लागली. मुस्लिमचे पोरं होते. आता कसं आहे की मी लोकांना, मला राहाडे वाढवायचे नव्हते. मला या गोष्टी कोणाला सांगायच्या, म्हणजे मला मॅटर वाढवायचंच नव्हतं. जेवढं शॉर्टकटमध्ये होईल किंवा निपटवता येईल किंवा
मिटवताच येईल असा मी भरपूर प्रयत्न केला की नाही केला असं नाही आहे. म्हणून मी खूप कमी लोकांना सांगितलं, असं नाही की कोणाला नाही सांगितलं, मी भरपूर लोकांना सांगून ठेवलं की समजा उद्या मी गायब झाली किंवा माझी आई गायब झाली किंवा माझ्या बहिणी गायब झाल्या किंवा माझ्या बहिणीचे 2 छोटे पोरं आहेत ते गायब झाले किंवा कुणालाही काही कमी जास्त झालं, त्याचं रिस्पॉन्सिबल कोण असणार, ते लोक असतील ज्यांचे आम्ही कोर्टात नाव दिलेले आहे, ज्यांच्या नावावरच्या कंप्लेंटी झालेल्या आत्तापर्यंत. मी पोलीस स्टेशनमध्ये ऑलरेडी ह्या इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी पोलीस स्टेशनलाही दिलेली, त्यांना टायमिंगसुद्धा सांगितला, कोणत्या वारी आम्हाला फोन आले होते, कुठून आले होते, ते लोक कुठं कुठं होते, पूर्ण टोटल गोष्ट सांगितलं. आम्हाला पोलीस स्टेशनवरून कोणत्याही प्रकारची मदत आत्तापर्यंत मिळालेली नाही आहे. फक्त बोलतात की हां आम्ही करू, पण आम्हाला कोणत्या प्रकारची मदत मिळालेली नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही कोर्टात धाव घेतली. कोर्टात आता आमची केस चालू आहे. तर मला जे हे फोन यायचे ना, तर हे जवळजवळ ह्या फोनला मला लॉकडाऊनमध्ये धमकी आली की तुझ्या घरच्यांना मारून टाकेन. म्हणजे हा आहे मुस्लिमचा पोरगा आहे, ते खूप दिवसापासून मागे लागलेलं आहे. तर त्यांचा आमचा काही विषय नाही आहे, काही असं इंटरनली भांडण वगैरे नाही आहे. पण असतं ना एक मनामध्ये एक माणसाच्या म्हणतात ना की एक सनक टाईपचं असतं की बळाचंच कुणाच्या मागं लागायचं, मग हिला फसवायचं कसं, काही एखादा जर व्यक्ती जर तरक्की करतो किंवा तो काम करतो, तो आपल्याकडे जर येत नाही, आपल्याकडे काही मागत नाही की तुम्हाला काही रिक्वेस्ट नाही करत कोणत्या गोष्टीसाठी, तर लोकांना ती एक जळपोळ असते. मग त्या जळपोळीच्या पायी हे लोक एवढे यांना आतून एवढा राग भरला ह्या लोकांना की तो लोक फक्त विचारच करतात की हिला कसं खाली पाडायचं आणि हिला कसं रस्त्यावर आणायचं आणि हिच्या इज्जतीची धीण कशी काढायची, बस एवढंच. आणि यांना साथ देणारे कोण आहेत, आपल्या घरातले लोक, गाढवं. या गाढवांना एवढं समजत नाही की हे लोक यांचा वापर करतायत म्हणून. यांना स्वतःचीच एवढीसुद्धा अक्कल नाही आहे. हे रक्ताचे नाते असून हे लोक दुसऱ्यांच्या शिकवण्या फितवण्यामध्ये येऊन नावाच्या सुप्यारा देतात, मागे गुंड लावतात. इवन आता डिसेंबरमध्ये इलेक्शन झालं, आम्ही जेव्हा वोटिंगसाठी गेलो होतो त्यावेळी यांच्या गुंडांनी येऊन आम्हाला शिवीगाळ केली सगळ्यांच्या समोर, एवढ्या पब्लिकच्या समोर. तिथेसुद्धा पोलीस होती, नगरसेवक होते, बरेच लोक होते, राजकार्यकर्ते. ते लोक त्यांना ओरडले. त्याच्यानंतर तो पोरगा तिथून निघून गेला. सेकंड थिंग ते. आणि आता हे जे मी शिवजयंतीच्या वेळेसचं सांगते, अर्धच राहून गेलं, की 3 मुलं होते, मुस्लिमचे पोरं होते. याच्यावरून सांगते की व्हाईट कलरची टोपी होती. आजकाल कोणतंही गाव असं छोट्या चप्प्यावरती ना CCTV आहे. मी काही खोटं नाही बोलत, प्रूफ करायला खूप काही गोष्टी आहेत. असंच बोलत नाही आहे की प्रूफ व्हायला 1 सेकंदही लागणार जर कोर्टाकडून आदेश आलेच तर. मी आत्ता पण कोर्टात ह्या गोष्टी ठेवल्या नाही, कारण की मला मॅटर वाढवायचा नव्हता. म्हटलं शॉर्टकटमध्ये निपटून जाईन, तुम्ही तुमच्या कामाला लागा, आम्ही कामाला लागू. पण हे लोक काही ऐकायला तयारच नाही आहे. हे लोक कधी याला भडकून देणार, कधी त्याला धडकून देणार, कधी ह्या पोरांना नंबर देते, कधी त्या पोरांना नंबर देणार. कुणी पण काही पण बोलतो, तुला घर पाहिजे असेल तर चल माझ्यासोबत लॉजवरती, हे असं कर ते तसं कर, तुला काही पैशांची गरज असेल ते सांग, मी देतो तुला पैसे, माझ्यासोबत झोपायला चल, माझ्यासोबत लॉजवर चल, माझ्यासोबत हॉटेलवर चल, असे हे लोक फोन करतात. तर त्या लोकांची आम्ही समक्ष भेट घेतली. त्यांना विचारलं की बाबा काय मॅटर आहे, का तू कुणाच्या सांगण्यावरून करतो. तर त्या लोकांना आम्ही समजावबुजाव आमची झाली होती. त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आमच्या भांडणात पडू नका, आमचं आम्ही निपटून घेऊ जसं निपटायचं. तर हे लोक ऐकलेही होते. त्याच्यानंतर ह्या लोकांचे आम्हाला फोन बंद झाले. तर आजचीच गोष्ट सांगते. जे लाईव्ह ॲप्लिकेशनवर मी काम करते ना, ते लाईव्ह ॲप्लिकेशनवरचे मला डाऊट का आला, कारण यांनी कट टू कट गावाचं नाव घेतलं, जिथे मी आता आहे इथलं यांनी नाव घेतलं, त्याच्यामुळे मला डाऊट आला. तर काही सोशल मीडियावरती तर असे मेसेज येतातच फालतू. मुली ती चांगली असो वाईट असो, ते मेसेज घाणेरडे येणार म्हणजे येणार, कारण लोकांच्या डोक्यातच ती मेंटॅलिटी आहे ना. कारण आपल्या घरची जी असते ती इज्जतदार असते आणि बाहेरची ती अशीच फालतू असते. तर त्यांना हे नाही समजत का ही पण स्त्री आहे आणि ती पण स्त्रीच आहे, है ना. तर कसं असतं, तर म्हणजे त्यांनी माझ्या गावाचं नाव घेतलं आहे की असं असं तुमचं गाव आहे, मी गावाचं नाव नाही घेत, रान बाजार तुमच्या गावामध्येच आहे, ते एवढी काय मिरची लागली, करायचं तर करायचं आणि वर चिडायचंसुद्धा. मॅसेज वाचून दाखवते, स्क्रीनशॉट काढून ठेवलेत मी, वेळ पडेल ना. दिसती तू मला इथे, मग इथेच ओळखलं. मी यांना ओळखत नाही, मला माहीत नाही हे लोक कोण आहेत ते. आणि नंतर मी विचारलं तुम्ही कुठले काय आहे, तर मग यांनी शेजारच्याच एका गावाचं नाव सांगितलं. ते मी तर प्रॉपर नाही सांगत, थोडं शॉर्टकटमध्ये सांगते. ऐश्वर्या हॉटेल गावाचं नाव सांगितलं. एरियाचं नाव सांगितलं. म्हणजे इन शॉर्ट बोलायचं ठरलं ती हे लोक त्यांचेच आहे. आता या लोकांना कोण समजून सांगावं काय सांगावं.
म्हणजे ह्या लोकांना असं वाटतं की यांच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, ते लोक काहीही करतील. म्हणजे जो पाहिला तो थोबाड उचलून मारायच्या धमक्या देतो, जो पाहिलं तो बंदुकी घ्यायला जाणार, जो पाहिलं तो हातपाय तोडायला तयार राहिला. मला तर हेच विचारायचं, यांना कोर्टाकडून का यांच्याकडे काय लिगली लायसन आहे का कोणाचे हातपाय तोडायचे, कोणाला मारायचे? म्हणजे यांना कायद्याचा धाक नाही आहे का? हां, मला हे विचारायचं. घरातले तर देतच होते. आणि कालचीच गोष्ट, जवळचेच नातलग आहेत, छोट्याशा लालचपायी, छोट्याशा एक मिसअंडरस्टँडिंग पाहिजे, जस्ट नॉर्मल कॉल होता. त्या कॉलवरती लोक मला धमक्या द्यायला लागले की तुमचे हातपाय तोडू, तुम्हाला तर आम्ही बघूच, असं तसं हे ते. बरं ठीक आहे, मला माहिती नाही त्यांच्या मनात काय खुन्नस आहे, पण जे काही खुन्नस होते ते दिसून तरी आली ना. म्हणजे कळलं तर खरी ना की पैसा आल्यावर माणूस किती आकाशात उडतो आणि किती त्यांना घमंड येतो ते समजते. अरे रावणाचा सुद्धा अहंकार नाही टिकला, रावणाचा सुद्धा अहंकार नाही टिकला. आणि स्पेशली त्या लोकांनी मला इतक्या घाणघाण शिव्या दिल्या ना काल, पण जवळचे नात्यातले म्हणून मला खूप वाईट वाटलं, मनातून भयंकर वाईट वाटलं. पण माझ्याच जवळचे नातलगे तर मला खूप समजून सांगायचाही प्रयत्न करा. पण लोकांना पैशाचा एवढा माज चढला आणि एवढं लोकांना पैशामध्ये लोक एवढे आंधळे झालेत ना, तर यांना असं वाटतं आम्ही काहीही करू, कुठे पैसे भरून देऊ, मारून तोडून यांना फेकून देऊ. तर एक छोटीशी कहावत सांगते, संत सताए तीन मिटे, नारी को सताए तीनों मिटे, धन वैभव वंश. तर तुमच्यामुळे कोणत्याही नारीच्या, स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं. महाभारत आठवणीत असेल ना, महाभारत, देवकीचा अपमान केला, काय झालं कंसाच्या राजाचं, खतम झालं. रावणाने माता सीतेचा अपमान केला, काय झालं, सोन्याची लंका जळून राख झाली. तर माणसाने एवढा घमंड नाही पाळायचा. तर काल जवळच्याच नातलगांनी हातपाय तोडायच्या धमक्या दिल्या. आता काय माहिती, ते लोक रागारागात बोलले की ते लोक खरंच खुन्नसवर आहेत, ते मला काही माहिती नाही आहे. पण म्हटलं आता हे खूपच प्रकरण वाढत चाललं. म्हणजे हे प्रकरण एवढं वाढत चाललं आहे ना की ज्या लोकांचं ह्या लोकांमध्ये, ह्या आमच्या वादामध्ये काही कनेक्शनच नाही दूरपर्यंत, कसले ह्या लोकांबरोबर वादच नाही आहे. पण मला ते समजत नाही की या लोकांना खुन्नस कशाची आहे. घेणं ना देणं, कोणाकडून काही घेणं नाही आहे, देणं नाही आहे, मागणं नाही आहे, काही नाही आहे, जस्ट नॉर्मल बातचीत होती. ह्या लोकांना कशाचा घमंड आहे की कशाची खुन्नस आहे, मला तेच लोकांचं समजत नाही आहे. का लोकांना पाहावलंच जात नाही की एकट्या असून, यांना कोणाचा सपोर्ट नसून हे लोक त्यांचे राहतात. आम्ही का तुमच्या घरी भीक मागायला येतो का, खायला मागायला येतो का, का तुम्हाला सांगायला आलो की आम्हाला राहायला घर द्या, आम्हाला खायला भाकरी द्या. तुमच्या घरात कोणी मागायला आलं का? आमचं आम्ही राहतो, आमचं आम्ही खातो ना. तुमच्या घरी कोणी मागायला आलं नाही आहे. तर मग एवढं बोलायचं काही कारणच नव्हतं. पण मला तेच सांगायचं होतं की खूप दिवसापासून मारायच्या धमक्या मिळत आहेत आणि 2दा-3दा हल्लेही झाले. त्या हल्ल्यामध्ये म्हणजे आम्ही सापडलोच नाही त्यांना. एकदा मी सापडली होती तर ते लोक बाईकवर होते, व्हाईट कलरची स्कूटी, शिवजयंतीची 1 दिवस अगोदरची गोष्ट आहे, माझ्याच गावातली. तर 3 पोरं होते, मुस्लिमचे पोरं होते. मी टोपीवरून ओळखली, गोल टोपी होती नेटेडवाली. पाठीमागच्या पोराने बहुतेक बाटली मारली, कारण की मी ते कधी बाटली तर मध्ये मी डोळे बंद केले, तर मग मी प्रॉपर नाही बघू शकली. पण एवढं मला दिसलं की पाठीमागचा पोरगा होता, तो मुस्लिम होता, व्हाईट कलरची त्याची स्कूटी होती, शिवजयंतीच्या 1 दिवस अगोदरची. मग ती बाटली मला इथे चांगली जोरात बसली ती. मग मी अशी मागे सरकली, ती बाटली खाली पडली. मग मला काय वाटलं की यार काय झालं, मला काय समजूनच नाही आलं. म्हणजे मी घरात पण कोणाला सांगितलं नव्हतं, पण मी खूप विचार केला, म्हटलं असं कसं शक्य आहे. म्हटलं एवढ्या दुरून बाटली मारणं म्हणजे छोटी गोष्ट नाही. म्हणजे मी ह्या कोपऱ्याला उभी, ते लोक त्या कोपऱ्याला, जवळ तर नसणारच. इतकी स्पीडने तिथून बॉटल मारली की मला लिटरली इथं जोरात लागली. पण मी तरी त्या दिवशी पण कंप्लेंट नाही टाकली की म्हटलं जाऊ दे, म्हटलं आता काय आपण वाढत जाऊ तर ते मॅटर वाढतच जाईल. पण हे लोक ऐकायलाच तयार नाही. या लोकांना काय कसला घमंड आहे, काय ह्या लोकांच्या डोक्यात चालतं आहे मला ते समजत नाही. अरे तुमच्यात माणुसकी आहे का नाही जराशी? काय यांना एवढंसुद्धा समजत नाही आहे की आपण कोर्टात बसलो, लिगली प्रोसेसमध्ये आपण आहोत. तुम्ही काय एवढ्या चुका करता? एवढ्या पण चुका नका करू की तुम्हाला वकीलसुद्धा वाचू शकणार नाही. कारण तुम्ही खोटं बोलणार, मी खोटं बोलणार. जे पुरावे आहेत ना चप्प्यावरती, ते खोटं नाही बोलणार. आणि आत्ताच 5 मिनटापूर्वी मला फोन आला, म्हणजे तुझ्या अकाउंटला, माझ्या अकाउंटवरनं 38,000 ट्रान्सफर झालेत, ते मला तू परत दे. म्हणजे परत द्यायचा अर्थ मी भेटायला जाणार. कधी सांगा, मी दाखवते किती वाजता फोन आला आहे.
10:35 नाही 10:33 फोन आला आहे. परत दुसरा कॉल आला 10:35. तर हे लोक बोलत होते म्हणे तुझ्या अकाउंटला 38,000 माझ्या फोनमधून ट्रान्सफर झाले चुकून, तर मला ते परत पाहिजे. म्हटलं अगं एवढी मोठी अमाऊंट आली तर मग मेसेज येत होतं ना, बँक आहे आजकाल, तुम्ही 100 रुपये 500 रुपये जरी टाकले ना बँकमधून लगेच मेसेज आला. म्हटलं नाही म्हटलं मला काय पैसे वगैरे आले नाही. बरं परवा आले असं त्यांनी सांगितलं, परवा पैसे ट्रान्सफर झाले, हा फोन मला आज करतो आहे. 2 दिवस झोपा काढत होता का विचार करत होता काय माहिती. तर मग मी म्हटलं अरे यार एवढी मोठी अमाऊंट येईल तर मला मेसेज 100% येणार आहे का, 100-500 जरी येतात तरी मेसेज येतो फोनमध्ये. मग मला थोडं म्हटलं 2 मिनिट थांब म्हटलं, मला चेक करू दे. मी चेक केलं, माझ्या फोनमध्ये कसले पैसे वगैरे दाखवत नाही आहे, माझ्या अकाउंटला पैसेच नाही आहेत. मी चेक केलं. म्हटलं मग मी त्याला गोडी गोडीतच बोलले, म्हटलं बाबा म्हटलं पैशाचं जोरावर एवढं आपण आंधळा होऊ नको, म्हटलं तू विनाकारण आमच्या भांडणामध्ये घुसू नको. तर हे लोकांना मला माहितीच नाही, समजतच नाही, ह्या लोकांना कसली खुन्नस आहे, घेणं न देणं. हे लोक बळसमध्ये पडतात, कोण काय प्लॅन करतं, कोण काय प्लॅन करतं, काय तुमचं मला समजत नाही, काय एवढ्या चुका करतायत. विनाकारण एवढा घमंड कशाचा, म्हणजे या लोकांना कशाचा धाकच नाही आहे, यांना कायद्याचा धाकच नाही आहे, यांना एवढं समजत नाही आहे. मारायच्या धमक्या देतील, तोडायच्या धमक्या देतील, रेप करायच्या धमक्या देतात, उचलून घेऊन जायच्या धमक्या देतात, मारायला गुंड पाठवतात. एवढं पागल कोण होतं यार, सिरियसली. मला तर कधी कधी असं वाटतं ना की मी एखादी फिल्म पाहते, हॅरी पॉटरची फिल्म पाहते असं मला वाटते, की ज्याचे टास्क संपतच नाही आहे किती सांगितलं तरी. तर माझा डायरेक्टर कुठे मी शोधते सध्या. तर हे श्रीमंत लोकांना मला विचारायचं की तुम्ही लोकांचे हातपाय तोडायचे, मारायचे किंवा उचलून घेऊन जायचे, तुम्हाला अधिकार दिलेत का? काय तुम्ही लायसन काढून ठेवलं आहे की कुणालाही मारताल, कुणालाही तोडताल, हातपाय तोडताल? तर म्हटलं एक जे व्हिडिओ बनवून टाकते की समजा बायचान्स उद्या मी गायब झाली किंवा मला काही कमी जास्त झालं किंवा माझ्या आई बहिणीला कुणी धक्का लावला, कुणी काहीही केलं किंवा माझ्या बहिणीच्या पोरांना कुणीही काही केलं तर आमची कंप्लेंट ऑलरेडी पोलीस स्टेशनला आहे. मी बऱ्याच ठिकाणी मेलसुद्धा टाकलेले आहेत काही महिन्यापूर्वी आणि कोर्टात आमची केसही चालू आहे. तर हे एव्हिडन्स आहेत माझ्याकडे, म्हणजे जरी उद्या मी नसेल किंवा माझ्या घरातलं कोणी नसेलही किंवा काही कमी जास्त झालं तर हे लोक रिस्पॉन्सिबल असतील. हे लोक आमच्या मरणाचे जिम्मेदार असणार आहेत. मला एवढंच बोलायचं होतं, त्याच्यासाठीच म्हटलं की व्हिडिओ बनवून पोस्ट करून देते की जेणेकरून जर बाय चान्स असं तर यांना अक्कल येणार नाही, एवढं तर मला समजून गेलं आहे. नाहीतर कायद्याचा जरी ह्या लोकांना धाक असताना ते हे लोकांनी अशी नाटकं केलंच नसते. यांना कायद्याचा धाक नाही आहे, काही नाही आहे. हे लोक बिंदास काही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज हे लोक करतात किंवा कायद्याच यांच्या घरात बसून काय ते साफसफाई करायला जात असेल म्हणून असं यांना असं वाटत असेल की आम्ही काहीही करू आणि यांचं कोणी काही वाकडं करणार नाही किंवा काय करणार नाही. म्हणून हे लोक कॅरेक्टरपर्यंत बोलतात, तुम्ही असे आहे, तुम्ही तसे आहे. मला तेच बोलायचं आहे की लेकीबाळी प्रत्येकाच्या घरात आहे. आज तुम्ही दुसऱ्यावरती बोट उचलताल तर तेही तुमच्या लेकीबाळीवरती बोट उचलताल किंवा जेव्हा आपण समोरच्यावर चिखल फेकतो ना तर आपलेही हात चिखलाने भरलेले असतात. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्यांकडे असं करतो ना तर 4 बोटं आपल्याकडेही असतात. तेवढं माणसाने लक्षात ठेवायचं. तर कधीही कुणाच्या कॅरेक्टरपर्यंत जाताना काहीही बोलताना तर विचार करून बोलायचं. हेच मला सांगायचं होतं की पैशाच्या नशेत एवढे पण आंधळे बनू नका, की एवढा पण चुका करू नका की तुम्हाला उद्या याच्यातून निघताही येणार नाही. कारण की माझ्याकडे एवढे, मी आता इथे नाही सांगणार, कारण आतापर्यंत तर मी इग्नोरच करत होती की म्हटलं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. पण आता काय पाणी डोक्याच्या वरती गेलं आहे, आता गप्प बसण्यात काही अर्थच नाही आहे. तर मला तेच बोलायचं. शेवटची एक रिक्वेस्ट आहे की विनाकारण कोणीही आमच्या भांडणात घुसू नका. इकडे तिकडे फोन लावून ते लोक आम्हाला रेकॉर्डिंग पाठवतात की हे असं बोलले ते तसं बोलले. तर तुम्ही तुमचे कामं करा, नका आमच्या पायी तुम्ही तुमचा मोलाचा वेळ वाया घालू. तुम्ही जेवढे लखपती आहे किंवा करोडपती होताल तर तेवढा वेळ तुम्ही तुमच्या कामात घालताल ना तर अब्जोपती होताल, बिलियनियर होताल तुम्ही लोक. तर आमच्यासारख्या चिल्लर लोक किंवा गरीब लोकांमध्ये तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ घालवू नका. तुमच्या कामावर फोकस करा
तर तुम्ही अजून अरबपती होताल. आज जर करोडपती असाल ना तर अरबपती होताल. तर या भांडणामध्ये, कोणाच्याही भांडणामध्ये घुसून कोणाचाही भलं होत नसतं आणि कोणाच्या लेकी बाळीवर बोट उचलणं सोडून द्या. तर मला तेच बोलायचं की तुम्ही एक बोट दुसऱ्यांकडे करताल ना तर तुमच्याकडे 4 बोटं लोक करतील. तर तुम्ही माझी इज्जत काढायची, मी तुमची इज्जत काढायची, या गोष्टी चांगल्या नाही आहेत. माझं तर काही होणार जाणार आता नाही आहे. माझं तर काही लग्न होणार नाही, मला करायचंही नाही आहे. तुम्ही तुमचा विचार करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृष्ण भगवान यांना चांगली बुद्धी दे.